नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत भगवान अरहत सम्यक संबुद्ध त्यांनी सुवाक्यात केलेला सुस्पष्ट केलेला असा सद्धम्म आणि आर्य पुट्टपुद्गला 8 पुद्गलवर चालणारे आर्य श्रावक संघ यांना मी अभिवादन करून नमन करतो। आजच्या या दिवशी श्रावण पौर्णिमा असल्यामुळे तथागत पारमिता संघ आणि सहपरिवार यांच्यातर्फे आजपासनं 7 दिवस भोजनदानाचा त्यांनी असं एक असीम पुण्य कर्म केलेलं आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे असं आहे की आजच्याच दिवशी अंगुलीमाल यांची दीक्षा झालेली होती। आजच्याच दिवशी प्रथम संगीती झालेली होती आणि आजच्याच दिवशी ह्या श्रावस्तीच्या पवित्र भूमीवर जेतवनमध्ये अनाथपिंडक भगवानना सकाळ संध्याकाळ आणि दुपार येऊन भेट देत होते। तर आजच्याच दिवशी त्यांनी 160 सूत्र त्यांनी मुखपाठ केलेले होते। अशा ह्या 3 घटना आहेत आणि आजच्या ह्या श्रावण पौर्णिमेचे असं एक महत्त्व आहे। जे तुम्ही मागे बघून राहिलेले आहात हे श्रावस्तीमध्ये अंगुलीमाल गुफा म्हणून विख्यात आहेत। ही अंगुलीमाल गुफा आहे। अंगुलीमाल बनते अरहंत होते आणि इथेच ते ध्यान साधना करत होते। तर आजच्या ह्या पौर्णिमाच्या दिवशी तथागत पारमिता संघ आणि सहपरिवार आणि उपासक उपासिका यांना या श्रावस्तीच्या पुण्यभूमीवरनं भिक्खुनी संघातर्फे आम्ही पुण्य वितरित करत आहे। साधू साधू साधू। दुःख पत्ताचनी दुःखा भय पत्ताचनी भया शोक पत्ताचनी शोका होन्तु सब्बे विपाणिनो एतावता च मेहि सब्बदं पुण्य संपदं सब्बे देवा अनुमोदन्तु सब्ब संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सदाय शीलं रक्षन्तु भवदा भावना वीरता होन्तु गच्छन्तु देवतागता भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सब्बधम्मानुभावेन सब्बसङ्गानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते इच्छितं पचितं तुय्यं क्षिप्रमेव समिच्छतु सब्बे पुरन्तु चित्तसङ्कप्पा छन्दोपन्नरसो यथा मणिज्योतिरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च ततो निब्बाण सम्पत्तिमिनाते समिज्जतु। सर्व उपासक उपासिकांना त्यांचे सर्व दुःख भयरोग हे नष्ट हो अशी आम्ही मंगल कामना करतो। साधू साधू साधू।